let us start with the today's lecture. Good morning everyone. आज जे आपल्याला बघायचं आहे ते थोडंसं इम्पॉर्टंट का आहे ते सुरुवातीलाच मी इथे स्क्रीनवर दोन तुम्हाला एक टॅबलेट येईल आणि ही जी आहे ती इंजेक्शन, या दोन गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर राहू द्या. ह्याचं कारण मी असं सांगतो तुम्हाला की काल जे आपण पाहिलं, जे आपण अल्कायलेटिंग एजंट्स जे आपण बघितले होते, त्या अल्कायलेटिंग एजंट्स जो आहे म्हणजे आय विल शो यू. सी, हे आपण अल्कायलेटिंग एजंट्स बघितलेले होते. हे जे अल्कायलेटिंग एजंट्स आहेत, ह्या अल्कायलेटिंग एजंट्सचं मार्केट फॉर्म्युलेशन्स वी आर टॉकिंग अबाउट. मार्केट फॉर्म्युलेशन्स जे आहेत ते फार महत्वाचे आहेत. सी, मी तुम्हाला एक्झाम्पल देताना सांगितलं होतं की एखाद्या ऍक्टरला जो लंगचा कॅन्सर आहे आणि त्या लंगच्या कॅन्सर मधल्या एपिथेलियल सेल मधली ॲबनॉर्मल किंवा आपण त्याच्या पलीकडे जाऊन म्हणूयात की जी ग्रोथ होतीये ती अनकंट्रोल्ड ग्रोथ होतीये, आणि ते आपल्याला थांबवण्यासाठी आपण ड्रग्स, पहिला जो क्लास ऑफ ड्रग होता तो बघितला होता, दॅट इज दिस वन, बीटा हॅलो अल्काइल अमीन्स. हा आपण क्लास बघितला, त्याला आपण नायट्रोजन मस्टर्ड असं म्हटलेलं होतं. आता ह्या नायट्रोजन मस्टर्ड बघत असताना आपल्याला जे मार्केट फॉर्म्युलेशन्स आहेत ते पहिल्यांदा मला तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा जो क्लोरमबुसिल टॅबलेट तुम्हाला दिसतीये ती नाटको फार्माची, ती आज म्हणजे आता या घडीला सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. नाटको फार्मा वन ऑफ द मोठी कंपनी आहे जी इंडियन, ऑफकोर्स इंडियन ओरिजिनची कंपनी आहे, आणि या कंपनीमध्ये क्लोरमबुसिल टॅबलेट आहे. ही क्लोरमबुसिल टॅबलेट काय आहे, तर काल आपण जे अल्कायलेटिंग एजंट्स बघितले त्या अल्कायलेटिंग एजंट मधला एक अल्कायलेटिंग एजंट आहे, दॅट इज क्लोरमबुसिल. आणि हा क्लोरमबुसिल जी टॅबलेटचं चित्र तुम्ही याच्यावर बघताय, ह्या क्लोरमबुसिलचा खप जो आहे, किंवा आय विल से लाईक दिस की त्याची कॉस्ट जी आहे ती 500 to 600 रुपीज पर 30 टॅबलेट. प्लीज अंडरस्टँड दिस थिंग. 500 ते 600 रुपये या क्लोरमबुसिल टॅबलेटला द्यावे लागतात. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये किती टॅबलेट आहेत, 30 टॅबलेट्स आहेत. 30 टॅबलेट्स 600 रुपीजला आज आपल्या मार्केटमध्ये ह्याचं सेल चालू आहे. त्याच रेंज मधलं हे इंजेक्शन आहे. दिस इज, सी, आपण जे यस्टरडे बघितलं ना ते हे आहे, दॅट इज मेक्लोरइथामाइन. मेक्लोरइथामाइनचे इंजेक्शन्स अवेलेबल आहेत, आणि हे जे इंजेक्शन्स आहेत मेक्लोरइथामाइनचे जे इंजेक्शन्स आहेत, सो दिस इज युअर इंजेक्शन. आणि हे मेक्लोरइथामाइनचं इंजेक्शन देखील 500 to 1000 च्या रेंज मध्ये लायोफिलाइज्ड टॅबलेट, लायोफिलाइज्ड इंजेक्शन असतं, ज्याच्यामध्ये हे दोन्ही पण अवेलेबल आहे. IV इंजेक्शन्स पण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, आणि IM इंजेक्शन म्हणजे इंट्रावेनस आणि इंट्रामस्क्युलर, हे दोन्ही टाईपचे इंजेक्शन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. दिस इज अराउंड 500 to 1000 रुपीजला इंजेक्शन आहे. आणि पण ऍक्टिझा कंपनीचं आहे, आणि नाटको कंपनीचा मॅक्झिमम सेलिंग ड्रग आहे तो आहे क्लोरमबुसिल. हे दोन्हीही ड्रग जे आहेत ते 500 ते 1000 रुपये पर 30 टॅबलेट किंवा पर इंजेक्शन आहेत अवेलेबल. आणि हे इतके महागडे ड्रग्स आपल्याला पेशंटला कंटिन्युअस द्यावे लागतात. एक बॉटल 30 ची संपली की बरं झालं असं होत नाही. अँड प्लीज गेट दिस व्हेरी स्ट्रेट, एकदा का कॅन्सरस सेल बॉडीमध्ये आला, अग्रीड की बाबा कॅन्सर बरा होऊ शकतो, नाही असं नाही, पण तो परत कधीही उद्भवू शकतो. प्लीज अंडरस्टँड. लाईक आय टोल्ड यू, डायबेटीज मध्ये एखादा पेशंट डायबेटीज झाला की त्याचं डायबेटीज बऱ्याच वर्षापर्यंत राहतं, बऱ्याच वर्षापर्यंत हायपरटेन्शन राहतं. तसंच ह्या थोडंसं हे क्लोरमबुसिलचं ट्रीटमेंट असेल किंवा मेक्लोरइथामाइनचे ट्रीटमेंट असेल. सो एवढं लोकांत लक्षात ठेवा की हे ड्रग्स किती इम्पॉर्टंट आहेत आणि किती कॉस्टली आज आपल्या कंपनी, तुम्ही नाटको कंपनी कदाचित ऐकली पण नसेल, पण ह्या कंपनीचा 30 टॅबलेटची किंमत एवढी आहे, 500 रुपये पर 30 टॅबलेट्स. आणि दॅट टू अगेन DPCA म्हणजे ड्रग प्राइस कंट्रोल अथॉरिटीच्या अंडर आल्यामुळं थोडं भांडाभांडी झाल्यानंतर त्याचे कॉस्ट कमी झाले. अदरवाईज ह्यांचे कॉस्ट लाईक देवर स्काय रॉकेटिंग. प्लीज अंडरस्टँड. त्यामुळे आपल्याला हे ड्रगचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. आता एकदा का हे तुमच्या लक्षात आलं की हे ड्रग्स किती इम्पॉर्टंट आहेत, किंवा आपण जो क्लास कालपासून बघतोय
त्या क्लासचा इम्पॉर्टन्स किती आहे हे तुमच्या आता थोडं फार तरी लक्षात आलं असेल. आपण काल जे बघितलं त्याच्यापासूनच आपण थोडस पुढे जाऊयात आणि त्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं होतं बघा. याच्यामध्ये आपण बघितलं. हा बोला. Sir, some students are in waiting room. ओके. आपण काल हे पाहिलं होतं की दिस इज युअर ड्रग, दिस इज युअर अल्काइल चेन दोन्ही साईडला आहे हे तुम्हाला माहितीच आहे. आणि त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे प्लीज अंडरस्टँड. ज्या ठिकाणी मी ॲरो तुम्हाला दाखवतोय दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आजचा आपला जो टॉपिक आहे दॅट इज दी स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप फॉर अल्कायलेटिंग अमाइन्स और अल्कायलेटिंग एजंट्स. परत सांगतो आपल्याला आज जे शिकायचे ते काय आहे की स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप काय आहे, म्हणजे त्या ड्रगची ऍक्टिव्हिटी आणि त्या ड्रगचं स्ट्रक्चर याच्यामध्ये काय रिलेशन हे आपल्याला आज शिकायचंय. काल आपण बघितलं की अल्कायलेटिंग एजंटचं मेकॅनिझम काय आणि आज आपण काय बघणार आहे की ह्या अल्कायलेटिंग एजंटचं व्हॉट इज दी स्ट्रक्चर ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप. ओके, नीट केअरफुली बघा. या ड्रगमध्ये पहिला महत्वाचा भाग आहे दॅट इज दी सेंट्रल नायट्रोजन. सेंट्रल नायट्रोजन असलाच पाहिजे. हा जो आहे तो सेंट्रल नायट्रोजन. पहा स्क्रीनवर नीट लक्ष द्या, अजिबात इकडे तिकडे डायव्हर्ट होऊ नका, कारण लाईक आय टोल्ड यू अल्कायलेटिंग एजंटचं मेकॅनिझम आणि सार फार महत्वाचं आहे. ज्या ड्रगची किंमत 500 रुपये 30 टॅबलेटला आहे ते ड्रग माहिती असणं आवश्यक आहे. आणि हे एकदा सार तुम्हाला समजलं की तुम्ही त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करू शकता. वन्स यू डू मॉडिफिकेशन यू कॅन ब्रिंग न्यू ड्रग टू द मार्केट. प्लीज अंडरस्टँड, मेडिसिनल केमिस्ट्रीचा मेन यूज हाच आहे की नवीन ड्रग तुम्हाला मार्केटमध्ये आणता आलं पाहिजे. ओके, नाउ द फर्स्ट अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज सेंट्रल नायट्रोजन इज मोस्ट इसेन्शियल as far as the alkylating agent therapy goes. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, याच्यामध्ये कुठल्याही बाजूला किंवा मेजॉरिटीली दोन्ही बाजूला असतात परफेक्टली हे अल्काइल चेन्स असणं आवश्यक आहे. दिस इज अल्फा कार्बन आणि बीटा कार्बन. सिमिलरली दिस साइड ऑल्सो अल्फा कार्बन आणि बीटा कार्बन. हे अल्फा आणि बीटा कार्बन असणं आवश्यक आहे. दिस इज सेकंड थिंग. जर तुम्ही ही अल्कायलेटिंग चेन वाढवली म्हणजे इथाईलच्या जागे आणखीन वाढवलं तर तेवढी ऍक्टिव्हिटी देणार नाही, राहत नाही, ते आपण नंतर बघू. त्यानंतर दोन्ही एंडला ऍट बोथ द एंड्स चेक दिस क्लोरीन अँड दिस क्लोरीन. हे क्लोरीन असणं आवश्यक आहे. दीज क्लोरीन्स आर इसेन्शियल फॉर द ऍक्टिव्हिटी. बघा एक थोडस नीट लक्षात घ्या, तुमचं थोडंसं ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि मेडिसिनल केमिस्ट्री लिंक्ड आहे ते ह्याच कारणासाठी. हा क्लोरीन, प्लीज टेल मी, क्लोरीन हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे का इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे? Electronegative. ब्युटिफुल. Electronegative. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर तो काय करणार आहे? इलेक्ट्रॉन पुल करणार आहे, इलेक्ट्रॉन ओढणार आहे. मग हा क्लोरीन काय करेल? द क्लोरीन विल pull the electron towards it. This chlorine will pull the electrons towards it. आणि जर हे क्लोरीन या नायट्रोजन पासून इलेक्ट्रॉन थोडेसे पुल करत असतील तर हा नायट्रोजन स्टेबल राहतो. This nitrogen will not undergo formation of the ionization. इथे बघा हा नायट्रोजन आयन फॉर्म मध्ये नाही. एव्हरीवन प्लीज गेट दिस व्हेरी क्लिअर. दिस नायट्रोजन इज नॉट इन द आयोनिक फॉर्म. त्याच्या आयोनिक फॉर्म म्हणजे काय? प्लस चार्ज वगैरे काहीही नाही, नॉर्मल नायट्रोजन आहे आणि त्याच्यावरचे हे 2 इलेक्ट्रॉन इंटॅक्ट आहेत. हे तसे ठेवण्यामागचं कारण काय आहे? दीज 2 क्लोरीन. जर हे 2 क्लोरीन नसते तर हा नायट्रोजन आयोनिक फॉर्म मध्ये गेला असता. आणि जर आयोनिक फॉर्म मध्ये गेला असता, यू नो दॅट कुठलेही जे ड्रग्ज असतात ते ड्रग्ज कशा असतात बघा? all the drugs are in the salt form. Drugs are in the salt form. Salt form मध्ये आहे त्याच्यामुळे solubility आहे. Please understand this thing. पण आपली our body is made up of 70% of water. ह्या वॉटर मध्ये जर हा ड्रग गेला तर हा आयोनाइज होईल. आता पहिल्यांदा एवढंच लक्षात ठेवा, त्याच्या पुढे काय होईल ते मी लेक्चरच्या शेवटी सांगेन. टाइम बिंग एवढंच लक्षात ठेवायचंय.
सेंट्रल नायट्रोजन ऍक्टिव्हिटीसाठी इसेन्शियल आहे. नायट्रोजनवर कुठलाही चार्ज नको आहे. नायट्रोजनचा चार्ज न येण्यामागचं कारण असं आहे, हे 2 क्लोरीन जे आहेत ते क्लोरीन तुम्हाला व्यवस्थितपणे सांभाळता आले पाहिजे, कारण ते क्लोरीन इलेक्ट्रॉन क्लाउड जो आहे तो इलेक्ट्रॉन क्लाउड पुल करणार आहे आणि इलेक्ट्रॉन क्लाउड पुल केल्यामुळं ह्या नायट्रोजनची स्टॅबिलिटी राहणार आहे. आता हे 2-3 पॉइंट समजले. त्यानंतरचा महत्वाचा जो पॉइंट आहे, दॅट आय टोल्ड यू, दिस आर, हा जो आर आहे तो ऍक्टिव्हिटीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आय एम रिपीटिंग, मोस्ट इम्पॉर्टंट. या आर वरच सगळा खेळ आहे. कसा बघा. दिस particular R, what we are talking about, is the now this may be aliphatic or aromatic. Okay, जर हा aliphatic असेल, if this R is aliphatic, for example, if I consider this is as a CH3, समजा हा तुमचा जो कंपाउंड आहे तो जर CH3 असेल. Now if it is CH3, tell me whether it is electron donating group or electron withdrawing. Anyone? मिथाइल ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे का इलेक्ट्रॉन विड्रॉइंग? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग सर. ना 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 ना, इलेक्ट्रॉन डोनेटिंग सर. प्लीज अंडरस्टँड. डोनेटिंग सर. ब्युटिफुल. इलेक्ट्रॉन डोनेटिंग. इलेक्ट्रॉन तो विड्रॉ करूच शकत नाही. मिथाइल ग्रुप आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. मग हा जर आर मिथाइल असेल तर हा काय करणार आहे, हा आर या नायट्रोजनला इलेक्ट्रॉन्स देणार आहे. आता मी जे पुढचे 2-3 वाक्य बोलते ते खूप केअरफुली ऐका. दिस आर, if it is electron donating group, it will give electrons to nitrogen. The electronic cloud at nitrogen increases. As the electronic cloud at nitrogen increases, the ability of nitrogen's lone pair to attack on the beta carbon increases. The rate of formation of aziridinium ion increases. As the rate of formation of aziridinium ion increases, the reaction, the entire reaction will proceed very fast. मी काय म्हटलं ऐकलं का? परत एकदा सांगतो, नीट ऐका, फार महत्वाची लाईन आहे. सगळा खेळ या लाईनवर आहे. मी परत एकदा सांगतो. हा जो आर आहे, जो आपण म्हणलो की आपण मिथाइल ग्रुप आपण जॉईन केला होता, ह्या मिथाइल ग्रुप जर ऍड केला तर तो काय करतोय, इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे देतो आणि इलेक्ट्रॉन जर तो नायट्रोजन कडे दिला तर नायट्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. जर ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली तर तो अल्टिमेटली बीटा कार्बनला हे इलेक्ट्रॉन क्लाउड देणार आहे आणि अझिरिडिनियम आयन फास्ट तयार होणार आहे. अझिरिडिनियम आयन फास्ट तयार होणार आहे आणि वन्स ही अझिरिडिनियम आयन फॉर्मेशन होणार की मग लगेच पुढची स्टेप काय, पुढची स्टेप यू नो दॅट, अझिरिडिनियम आयन बनलं की लगेच डीएनएचा जो तुमचा ग्वानिन पार्ट आहे, 7th पोझिशनचा नायट्रोजन आहे, तो अटॅक करणार, अल्कायलेशन होणार आणि फायनली यू विल गेट दी क्रॉस लिंक डीएनए. आता ह्याच्यामध्ये गंमत काय आहे, आर जर ॲलिफॅटिक असेल, प्लीज अंडरस्टँड दिस थिंग, आर जर ॲलिफॅटिक असेल त्या केसमध्ये ही प्रोसेस खूप फास्ट होते. फास्ट इंट्रामॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक अटॅक होतात, फास्ट अझिरिडिनियम आयन बनतात आणि फास्ट यू विल गेट दी क्रॉस लिंक डीएनए. पण आता याच्यामध्ये गंमत अशी आहे, ही जर रिएक्शन फास्ट होत असेल, ही जर रिएक्शन खूप फास्ट होत असेल तर प्रॉब्लेम काय येत आहे, नाव सपोज मला लंग कॅन्सर आहे, लंग कॅन्सर मध्ये लंगचे जे एपिथेलियल सेल्स आहेत त्याच्यामध्ये सगळेच एपिथेलियल जे आहेत ते ॲबनॉर्मल आणि अनकंट्रोल्ड ग्रोथ होत नाहीये. आपले काही आहेत की ज्याचा ॲबनॉर्मल आणि अनकंट्रोल्ड ग्रोथ होते, बाकीचे जे तिकडचे सेल आहेत जे नॉर्मल आहेत. हा पर्टिक्युलर ड्रग नॉर्मल आणि ॲबनॉर्मल याचं डिफरन्शिएट करत बसणार नाही. प्लीज अंडरस्टँड दिस थिंग. फास्ट अटॅक करेल. व्हॉट इट विल डू, इट विल गो विथ दी फास्ट अटॅक. आणि जर त्यांनी फास्ट अटॅक केला तर प्रॉब्लेम काय येणार आहे बघा, ॲबनॉर्मल सेल बरोबरच नॉर्मल सेल सुद्धा हॅम्पर होणार आहे.
प्लीज अंडरस्टँड. कॅन्सर पेशंट्स बघितले असतील, कॅन्सर पेशंटचे डोक्यावरचे सगळे केस वगैरे सगळे गेलेले असतात बघा, ॲलोप्लेशिया. ते कसं होतंय, फक्त कॅन्सर सेलवरच ऍक्टिव्ह असं नाही, इट विल अटॅक ऑन दी नॉन कॅन्सरस सेल ऑल्सो. मग जर नॉन कॅन्सरस सेलवर पण अटॅक करत असतील, त्या केसमध्ये काय होईल की कॅन्सरस सेल तर मरेलच, पण कॅन्सर सेल बरोबरच नॉन कॅन्सर सेल सुद्धा हॅम्पर होतील. प्रॉब्लेम समजतोय? म्हणजे आर जर हा ॲलिफॅटिक आला तर मला त्रास काय होणार आहे की ह्या आर ॲलिफॅटिक मुळे नॉर्मल सेल बरोबरच ॲबनॉर्मल सेल सुद्धा दे आर गोइंग हॅम्पर. समजतंय? मग हे जर नॉर्मल सेल बरोबर ॲबनॉर्मल सेल दोन्ही पण जर हॅम्पर होत असतील, त्या केसमध्ये आपल्याला काहीही करून हे थांबवावं लागणार आहे. त्या केसमध्ये काय करता येतंय? त्या केसमध्ये हा जो आपला आर आहे, हा आय जस्ट रिमूव्ह ऑल दिस थिंग, हा जो आपला आर आहे तो आर तुम्हाला ॲरोमॅटिक केला पाहिजे. दिस आर यू वॉन्ट इट टू बी ॲरोमॅटिक. मग हा जर आर ॲरोमॅटिक असेल, त्या केसमध्ये काय होणार आहे, इफ दिस आर इज ॲरोमॅटिक इन द नेचर, व्हॉट विल हॅपन, हा आर ॲरोमॅटिक असणं म्हणजे काय, बेन्झीन रिंग असणं. आणि जर बेन्झीन रिंग असेल तर ह्या नायट्रोजनचे हे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्या रिंग मध्ये डिलोकलाइज होणार आहे. आणि जर त्या रिंग मध्ये डिलोकलायझेशन जर त्या इलेक्ट्रॉनचं झालं तर ते कंपॅरेटिव्हली स्टेबल असणार. आणि जर ते कंपॅरेटिव्हली स्टेबल असले तर काय होणार आहे की रेट ऑफ रिॲक्शन जी आहे, ही आपण जी रेट ऑफ रिॲक्शन बघत होतो, ती रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे फॉर्मेशन ऑफ इंटरमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक अटॅक असेल, अझिरिडियम आयनचं फॉर्मेशन असेल, अल्कायलेशन असेल, ह्या सगळ्या स्टेप्स स्लो होतील. आणि स्लो झाल्याचा फायदा काय होतो बघा, 3 गोष्टी होतात. एक, त्याचा साईड इफेक्ट कमी होतो. सेकंड, त्याची बायो अवेलेबिलिटी वाढते. आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग जी आहे की नॉर्मल सेल आणि ॲबनॉर्मल सेल याच्यामध्ये डिफरन्शिएट होऊन फक्त मॅलिग्नंट सेलवरच त्याचा अटॅक होऊ शकतो. गेट दिस व्हेरी स्टेप. हा फायदा होतो जर मी इथे ॲरोमॅटिक नेचरचा जर ग्रुप अटॅच केला असेल तर. अंडरस्टँड? बघा आता मी तुम्हाला एखादा मॉलिक्यूल जो आपण आता बघितला होता तो देखील दिस क्लोरमबुसिल. क्लोरमबुसिल आपण पहिल्यांदा स्ट्रक्चर बघू, म्हणजे तुमचा आयडिया येईल की कसं दिसते क्लोरमबुसिल. चेक दिस. दिस इज युअर क्लोरमबुसिल. स्ट्रक्चर नीट पहा, स्ट्रक्चर नीट पहा. दिस इज युअर क्लोरमबुसिल. हा जो क्लोरमबुसिल आहे, हा क्लोरमबुसिल त्याच्यामध्ये केअरफुली तुम्ही जर बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, ती म्हणजे हा जो नायट्रोजन आहे, दिस नायट्रोजन, ह्या नायट्रोजनला काय अटॅच झाले बघा, ह्या नायट्रोजनला ॲरोमॅटिक रिंग अटॅच झालेली आहे. समजतंय? ह्या नायट्रोजनला ॲरोमॅटिक रिंग अटॅच झाले. त्याच्यामुळे काय होतं, या नायट्रोजनवरचा हा जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल, तो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या रिंग मध्ये डिलोकलाइज झाला. त्याच्यामुळे ह्याची स्टॅबिलिटी वाढली. आणि जेव्हा केव्हा स्टॅबिलिटी वाढते त्यावेळेस पहिलं काय होतं, बायो अवेलेबिलिटी वाढते. ओके, फर्स्ट थिंग इज व्हॉट, बायो अवेलेबिलिटी वाढते. बायो अवेलेबिलिटी वाढते म्हणजे काय, ओरल पद्धतीने तुम्ही ड्रग देऊ शकता. ओरल पद्धतीने तुम्ही ड्रग देऊ शकता. ओरल पद्धतीने ड्रग देऊन सुद्धा बायो अवेलेबिलिटी वाढली आहे. नेक्स्ट काय होऊ शकते, साईड इफेक्ट्स जे आहेत त्याचे साईड इफेक्ट, ते साईड इफेक्ट्स कमी होतील. आणि तिसरं महत्वाचं काय होईल, मॅलिग्नंट जे ट्यूमर आहेत त्याच्यावरच तो अटॅक करेल. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या कशामुळे शक्य झाल्या, दॅट इज बिकॉज की हा जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन आपल्या रिंग सिस्टमला अटॅच झालेला आहे. इथे आपण परत एकदा तुम्हाला दाखवतो बघा, नायट्रोजन रिंगला अटॅच आहे. ओके, आणि सेम आपण तो आधीचा ड्रग आहे तो बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नायट्रोजन कसा अटॅक होता. सी दिस वन, सी दिस वन. याच्यामध्ये काय होतं, नायट्रोजन जो आहे तो आर ला म्हणजे फक्त CH3 ला अटॅच होता. ठीक आहे, पण आता इथे आर जे आहे ते
CH3 नाही. R CH3 वाला ड्रग कुठला आहे? दॅट इज दिस मेक्लोरइथामाइन. M इज मिथाइल, हियर इज क्लोर. इथाइज दोन साइडचे दोन कार्बन वाले इथाइल रिंग आणि अमीन्स. ओके, सो मेक्लोरइथामाइनचं हे जे इंजेक्शन आहे ते ॲलिफॅटिक टाईपचं झालं, बरोबर. आणि क्लोरमबुसिलचे ज्या टॅबलेट्स आहेत त्या क्लोरमबुसिलच्या टॅबलेट्स कशा आहेत? त्या क्लोरमबुसिलच्या टॅबलेट मात्र ह्या ॲरोमॅटिक रिंगच्या आहेत. अंडरस्टँड? त्यामुळं काय काय आपल्याला लक्षात आलं पहा. आपण परत एकदा इथे वन बाय वन बघूयात. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट? चेक दिस. मेक्लोरइथामाइन इज अ सिम्पलेस्ट नायट्रोजन मस्टर्ड, ओके, विच इज लाईक दिस, ज्याच्यामध्ये फक्त एकच मिथाइल ग्रुप आहे. पहिलं महत्वाचं काय? आपण सार बघतोय, स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप. याच्यामध्ये काय? इथिलीन मॉइटी बिटवीन नायट्रोजन अँड क्लोरीन. इथिलीन मॉइटी बिटवीन नायट्रोजन अँड क्लोरीन म्हणजे कुठलीही पहा, मी मार्क करतोय ते. इथिलीन मॉइटी बिटवीन नायट्रोजन अँड क्लोरीन इज इसेन्शियल फॉर द ऍक्टिव्हिटी. का इसेन्शियल फॉर द ऍक्टिव्हिटी? काय हो? कारण बिकॉज अझिरिडियम आयन फॉर्मेशन. अझिरिडियम आयन फॉर्मेशन साठी तुम्हाला अल्फा आणि बीटा कार्बन गरजेचा आहे. त्यामुळे पहिला पॉइंट तुम्ही काय लिहिणार आहे? इथिलीन मॉइटी जी आहे ती इसेन्शियल आहे. नेक्स्ट पॉइंट काय? नेक्स्ट पॉइंट इज अगेन व्हेरी सिंपल. इनक्रीज और डिक्रीज इन द इथिलीन मॉइटी अबॉलिशेस द ऍक्टिव्हिटी. अबॉलिश करते म्हणजे काय करते? निघून जाते. ओके, काय करते? ही ऍक्टिव्हिटी निघून जाते. का ऍक्टिव्हिटी निघून जाते? ऍक्टिव्हिटी निघून जाण्यामागचं कारण असं आहे की अझिडिनियम आयनच फॉर्मेशन नाही होणार. अझिडिनियम आयन फॉर्मच नाही झाला तर अल्टिमेटली काय होणार? यू विल नॉट गेट दी इलेक्ट्रोफाइल बिकॉज नॉट इलेक्ट्रोफाइल, इट्स अ न्यूक्लिओफाइल. आणि तुम्हाला इलेक्ट्रोफाइलचा अटॅक करायचा आहे. कोण इलेक्ट्रोफाइल? डीएनए मधल्या ग्वानिन मधला 7व्या नंबरच्या नायट्रोजन मधले इलेक्ट्रॉन. ते काय आहेत आपले? दे आर गोइंग टू अटॅक ऑन दी कार्बन विच इज हॅव्हिंग दी पॉझिटिव्ह चार्ज. आपण मेकॅनिझम मध्ये काल बघितलेलं आहे, ते मी आता परत रिपीट करत नाही. ओके, सो दॅट इथिलीन, फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट? इथिलीन मॉइटी इसेन्शियल आहे. इथिलीन मॉइटी इसेन्शियल आहे. सेकंड थिंग इज व्हॉट? इनक्रीज और डिक्रीज इन दी इथिलीन मॉइटी. अबॉलिशेस म्हणजे ऍक्टिव्हिटी काढून टाकते. हॅलोजन अदर दॅन क्लोरीन डिक्रीजेस द ऍक्टिव्हिटी. क्लोरीन जे आहे त्याची सफिशियंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. क्लोरीनच्या ऐवजी तुम्ही जर फ्लोरीन वापर, ऑफकोर्स यू नो दॅट की स्टेरिक हिंड्रन्स वाढत जाणार आहे, साईज वाढत जाणार आहे. बट एक्सेप्ट क्लोरीन तुम्ही फ्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन घेतलं तर विशेष ऍक्टिव्हिटी देणार नाही. बेस्ट थिंग इज इफ यू आर हॅव्हिंग क्लोरीन. क्लोरमबुसिल क्लोरीनच आहे. मेक्लोर त्याच्यामध्ये पण क्लोरीनच आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट? मिथाइल ग्रुप विच इज हॅव्हिंग वीक इलेक्ट्रॉन डोनेटिंग प्रॉपर्टी. आपण हे आत्ताच डिस्कस केलं की मिथाइल ग्रुपला वीक इलेक्ट्रॉन डोनेटिंग प्रॉपर्टी आहे. इट कॅन बी रिप्लेस्ड बाय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप in order to slow down the formation of azidinium ion. क्लियर कळलंय का बघा की मिथाइल ग्रुप मध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग प्रॉपर्टी आहे, त्यामुळं फास्ट रिएक्शन होते. पण आपल्याला फास्ट रिएक्शन करायची नाही. का नाही करायची ते मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे काय पाहिजे आपल्याला? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. फार मोठे नको, सिंपल सिंपल. अगदीच तुम्ही डिरेक्टली जर NO2 लावला, COH लावला, COR लावला, CN लावला, these are what? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. नहीं चलेगा. what is preferable? बेंजीन लगाओ, और बेंजीन के बाद में आपको क्या लगाने लगाओ. but once you attach the benzene there is a delocalization of the electrons जे आहे ते पॉसिबल होईल. आणि जेव्हा delocalization of the electrons जेव्हा पॉसिबल होतात, that time what will happen? You know that is you will get the beautiful molecule of chlorombucil. आणि हा जो क्लोरमबुसिल आहे हा मार्केटमध्ये भरपूर सेल होणारा ड्रग आहे. क्लोरमबुसिल बरोबर मेल्फेलान पण ड्रग आहे की जो चांगला सेल होणारा ड्रग आहे. बट क्लोरमबुसिल इज द फर्स्ट प्रेफर्ड ड्रग. क्लोरमबुसिल आणि मेल्फेलान काही फरक नाही बघा. तुमचे जे आवश्यक स्ट्रक्चर आहे, द स्ट्रक्चर विच यू वॉन्ट फॉर द ऍक्टिव्हिटी, हे एवढंच आहे. हे तर दोन्हीकडे आहे. फक्त काय वाढवलेलं आहे स्ट्रक्चर मध्ये, काय वाढवलेलं आहे, दॅट इज दिस बेन्झीन रिंग
this benzene ring of course substituted benzene ring, त्याच्यामुळे ती activity टिकून आहे. Okay, so now and the last point in this one is the methyl group can be replaced by high electron withdrawing group, पण ते कसे बघा सायक्लिक फॉर्म मध्ये सायक्लोफॉस्फामाइड पहा या इथे तुम्हाला यू विल सी दॅट सायक्लोफॉस्फामाइड हा आहे तो सायक्लोफॉस्फामाइड, दिस वन इज सायक्लोफॉस्फामाइड. हा जो आहे तो फॉस्फरस ग्रुप आहे. फॉस्फरस यू नो दॅट फॉस्फरस इज अ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इथे जॉईन केल्यामुळे याची देखील सायक्लोफॉस्फामाइड हा वेगळा क्लासच आहे, ऑल टुगेदर क्लास ऑफ द ड्रग, ते आपण नंतर बघू. ओके, सो this is all about the SAR of the your methyl chloramine म्हणा किंवा what we can say this is the SAR of the alkylating amines or alkylating agents. Okay, fast forward मध्ये मी एकदा रिवाइज करतो and then तुमचे काही क्वेश्चन्स असेल तर let me know. Okay, I'll come to this part. We are discussing the SAR of your alkylating amine. For activity purpose, the central nitrogen is essential for the activity. Now the nitrogen can be attached to the chlorine with 2 carbons only. Increase or decrease in the carbon chain will abolish their activity because the formation of the azidium ion require alpha and beta carbon. Presence of chlorine will have a very good activity. If we replace with the other halogen, the activity will get diminished. All the activity or all the derivatives are based on the R which is attached to the nitrogen. Either it may be aliphatic in the nature or it may be aromatic in the nature. Aliphatic nature is having 3 major problems. That is, first is orally not get absorbed, the bioavailability will be decreased, side effects are problem, and the third important thing is what? It does not differentiate between the normal cell and the malignant cell. For that, what we are supposed to do, this methyl group can be converted into the cyclic form, and once it forms the cyclic form or electron withdrawing group, it will stabilizes the nitrogen so that at simple, even in the acidic pH, the nitrogen will not undergo the formation of the cation or anion, and it can reach to the place where the malignant cell is present. The best example coming under this category would be chlorambucil and melphalan. Even